हाय मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे तिळातील पाकाचे लाडू। त्यासाठी मी इथे बाउल सकट वजन आहे 300 ग्राम तीळ आणि 300 ग्राम मी गुळ घेतला आहे। सर्वप्रथम अगोदर कढईत चांगले तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ एकसारखे भाजून घ्यायचे आहेत। तीळ चांगले तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजल्यानंतर ते बाजूला काढायचे आहेत आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचे आहे। 1 चमचा तूप घातले की त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गुळाचा चांगला पाक होऊ द्यायचा आहे। गुळाचा चांगला पाक होईपर्यंत तो चांगला हलवायचा आहे। कढईला डागू द्यायचा नाही, तर करपट वास येईल। एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये चाचणी आलेली बघायची आहे। तर इथे पहा, आपली इथे गोळी तयार झाली आहे। याचा अर्थ की आपली चाचणी झाली आहे तयार। तर याच चाचणीमध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि तीळ चांगले हलवून घ्यायचे आहेत। तीळ चांगले हलवून घेतल्यानंतर आपल्याला ते थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर त्याचे आपण पाहिजे तर ताटात पसरून चक्कीसुद्धा करू शकतो किंवा लाडूसुद्धा बांधू शकतो। आणि त्यात पाहिजे तर जायफळ विलायचीची पावडर आणि ड्रायफ्रूटही टाकू शकता। तर मी इथे फक्त जायफळ पावडर टाकले आहे, जायफळ आणि विलायचीची पावडर टाकली आहे आणि मी इथे हे लाडू बांधून घेतले आहे। लाडू गरम गरमच बांधावे लागतात, थंड झाले की बांधता येते आणि खूप चटके बसतात। त्याच्यामुळे लाडू पटपट बांधून घ्यायचे आहे। तर मैत्रिणींना आवडली का रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।